झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू असल्यानं पश्चिम आणि पूर्व उपनगरांच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। अंधेरी पोस्ट ते मार्केट परिसरामध्ये पाणी साचलेलं असून गोरेगावच्या महानंद डेअरी सिद्धार्थ हॉस्पिटल परिसरालाही याचा फटका बसलेला आहे। मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वे वाहतुकीवरती आजच्या पावसाचा फारसा परिणाम झालेला नाहीये, मात्र पावसाचं पाणी ठिकठिकाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मात्र कासव गतीनं सुरू आहे। मुंबईमध्ये काल रात्रीपासून संततधार पावसाची हजेरी आहे, त्यामुळे हिंदमाता आणि कुर्ला परिसरामध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय। याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जनजीवनावरती झालेला होता। अनेक ठिकाणी पंप लावून इथलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, मात्र पावसाची संततधार कायम असल्यामुळे ते करणं देखील निष्फळ ठरत होतं। तर कुर्ल्यामध्ये आपण पाहतोय यावेळेला नागरिकांना अक्षरशः या पाण्यातूनच पायवाट काढावी लागलेली होती। रस्त्यावरती पाणी या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळालं। रात से हो रही है, बहुत तकलीफ हो रही है। अभी स्कूल में बच्चे कैसा छोड़ना है वो प्रॉब्लम है। हम लोग को छुट्टी लेने वाले हैं, हम लोग अभी स्कूल छोड़ने वाले हैं कि नहीं वो पता नहीं। इतनी बारिश में हम लोग बच्चों को कैसे छोड़ेंगे? यहाँ पे पानी कहाँ तक भरा हुआ है? घुटने तक आप ही देखिए, कैमरा घुमाइए और देखिए किधर तक पानी घुमा है। अभी गाड़ी लेने में भी तकलीफ है, क्या करें, बच्चों को छोड़े या घर लेके जाए। पानी भर गया तो हम लोग घर पे जाने वाले हैं। मम्मी बोलेगी पानी भर गया तो घर पे जाओ। अच्छा, और अभी कब से बारिश हो रही है? और रात के 12 बजे भर गए। हाँ, और आप लोगों को क्या परेशानी हो रही है इधर? पानी जाने के लिए नहीं हो रहा है, इधर पानी तुम गया है तो क्या करेंगे। तर मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी असल्या कारणाचा फटका हा सर्वात आधी सकाळच्या वेळेला जे चाकरमानी आहेत त्यांनाही बसलेला होता, विद्यार्थ्यांना देखील बसलेला होता। शाळेत कसं जायचं हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता। अक्षरशः साचलेल्या पाण्यामधून त्यांना अशा प्रकारे रस्ता काढावा लागत होता। तर कुर्ला परिसरामध्ये देखील पाणी तितकंच वाढलेलं होतं। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस होतोय। आज पहाटेपासून देखील मुंबईमध्ये पावसाची संततधार कायम आहे। यावेळी आम्ही कुर्ला स्टेशन परिसरात आहोत। तिथे आपण पाहू शकतात की स्टेशन परिसराच्या बाहेर जे आहे ते पाणी साचलेलं आहे। मुंबईतील अनेक जे सखल विभाग आहेत तर तिथे पाणी साचलेलं आहे। आज सकाळपासूनच पावसाची संततधार जी आहे ती कायम आहे। स्वाभाविक आहे, सकाळची वेळ आहे, शाळेत जाणारी मुलं असतील किंवा लोक असतील त्यांना याचा कुठेतरी फटका बसतोय। रेल्वे सेवा देखील यामुळे कुठेतरी बाधित झालेली आहे। हार्बर रेल्वे सेवा जी आहे 10 ते 15 मिनिटं उशिराने धावते, तर सेंट्रलच्या ट्रेन्स देखील ज्या आहेत त्या उशिराने धावतात। मुंबईमध्ये जे अनेक सखल भाग आहेत तिथे पावसाचं पाणी साचण्याची नेहमीची समस्या असते आणि यामुळे काही भागांमध्ये देखील आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचलेलं आहे। आणि हवामान खात्याच्या सूचनेनुसार आज दिवसभर देखील पावसाची संततधार जी आहे अशीच कायम राहण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।